नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा हा खास रिपोर्टचा विषय आहे रुचा रुपनर. आता कोण आहे ही रुचा रुपनर? रुचा रुपनर पंढरपुरात राहणारी एक सुंदर, हुशार आणि कर्तबगार तरुणी, विशेषतः एक डॉक्टर. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वैद्यकीय क्षेत्राला आपल्या समाजात किती प्रतिष्ठित मानलं जातं. एवढंच नाही तर भारतात देवानंतर दैवी रूपी माणसाचा दर्जा जर कोणाला मिळत असेल तर तो डॉक्टरांना मिळतो. कारण त्यांच्यात, विशेषतः त्यांच्या शिक्षणात माणसाला जगवण्याची ताकद असते. मात्र पंढरपुरातील डॉक्टर रुचा रुपनर हिने मात्र स्वतःचाच जीव गमावला. रुचा या होणहार तरुणीनं चक्क आत्महत्या करत स्वतःला संपवलं. नीट विचार केला असता तर एक सुसंस्कृत घरातील एक हुशार डॉक्टर, म्हणजे सर्वच बाजूंनी परिपूर्ण असावी अशी स्त्री, तिला या थराला जाण्याचं नेमकं कारण काय? पण त्याआधी जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे. डॉक्टर रुचा सूरज रुपनर यांनी सांगोला येथील निवासस्थानी गुरुवारी 6 जून रोजी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. डॉक्टर रुचा यांच्या आत्महत्येमुळे पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात देखील हळहळ व्यक्त केली जाते. डॉक्टर रुचा सूरज रुपनर यांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत होता. तसेच डॉक्टर सूरज रुपनर कडून डॉक्टर रुचा रुपनर यांच्या नावावरील प्लॉटवर कर्ज काढण्यासाठी दबाव आणत होता, अशी फिर्याद मयत डॉक्टर रुचा हिच्या भावाने सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तर आरोपी सूरज रुपनर या सांगोला पोलिसांनी अजूनही अटक केली नाहीये. याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. फिर्यादी ऋषी संजय पाटील आणि त्यांचे कुटुंबीय वरिष्ठ पातळीवर दाद मागणार आहेत असं सांगितलं जाते. तर काल पंढरपुरात इंडियन मेडिकल असोसिएशन कडून डॉक्टर रुचा पाटील रुपनर यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीस तातडीने अटक करावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर ही माहिती जी आहे ती पंढरपूर IMA चे अध्यक्ष डॉक्टर सुनील कारंडे यांनी दिली आहे. 24 तासात अटक न केल्यास आंदोलन छेडू असा इशाराही या दरम्यान दिला जातोय. या प्रकरणी सांगोला पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला जात आहे. लोकांचा जीव वाचवणाऱ्या एका प्रतिष्ठित व्यक्तीचा अशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक छळातून स्वतःला संपवणं ही बाब संपूर्ण समाजासाठीच खंत आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्या समाजात एका स्त्रीसाठी चूल आणि मूल सह 4 भिंतीच्या बाहेर स्वतःला सिद्ध करणे हा एका प्रकारचा संघर्षच मानला जातो. मात्र घराबाहेरील जगात आपलं स्थान निर्माण करणारी रुचा मात्र या 4 भिंतीच्या आतील संघर्षाला सामोरे जाऊ शकली नाही. यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की पावलोपावली प्रगतीच्या दिशेने जाणाऱ्या आपल्या समाजाचा आपल्या पुरोगामी आणि निकृष्ट विचारांनी गळा घोटला जातोय का?